हॅलो, नमस्ते प्रेक्षकांनो. तर आज आपण ठरलं तर मग या मालिकेचा आजचा भाग पाहणार आहोत. तर पहिल्यांदा अर्जुन म्हणतो की डॉक्टरने मला सांगितलं होतं की 2 सॅम्पल सेम असले की ते 100% मॅच होतात. मग सायली म्हणते, हा तर आपणाला खूप मोठा पुरावा मिळेल. तेव्हा अर्जुन म्हणतो, तुझं आणि प्रतिमात्यांचं सॅम्पलसुद्धा मॅच करू आपण, असं अर्जुन म्हणतो. तेव्हा सायली म्हणते, काहीतरी गोष्टी आपल्या हातात असल्या ना, कुठलीही शंका न ठेवता मी सगळ्यांच्या समोर जाईन आणि प्रतिमा किल्लेदार आणि रविराज किल्लेदार यांची मुलगी म्हणून असं म्हणते. तेवढ्यात तिथे प्रतिमा आत्या येतात आणि सायली असं म्हणते. मग त्या दोघेही एकमेकाकडे पाहतात आणि मग प्रतिमा आत्याकडे सुद्धा पाहतात आणि ते घाबरून जातात. आता प्रतिमा आत्याने ऐकलं असेल का नसेल असं त्यांना वाटत असतं. तेव्हा प्रतिमा आत्या म्हणतात, काय गं सायली, अजून तू गप्पाच मारत बसली आहेस का? मला वाटलं तू आराम करत असशील. प्रतिमा आत्या म्हणतात की तू सायलीची अजून काळजी करशील आणि गप्पा मारत बसशील. तेव्हा अर्जुन म्हणतो की आराम कर सायली. तेव्हा सायली म्हणते, प्रतिमा आत्या मला माफ करा. तुम्हाला काल मी न सांगता असं बाहेर मंदिरात जायला नको होतं ना. माझ्या हे लक्षात यायला हवं होतं की तुम्ही अस्वस्थ व्हाल. काही हरकत नाही असं प्रतिमा आत्या म्हणतात आणि तुम्ही शरबत पिऊन घ्या आणि आराम करा असं प्रतिमा आत्या म्हणतात आणि अर्जुन म्हणतो थँक्यू आणि शरबताचा ग्लास घेतो. आता प्रतिमा आत्या परत मागे फिरून पाहतात आणि काय हे असं म्हणतात. आता काय मुहूर्ताची वाट बघतेस काय सायली, असं प्रतिमा आत्या म्हणतात आणि तिच्या जवळ जातात आणि तिच्या हातातला शरबताचा ग्लास आपल्या हातात घेतात आणि तिला आपल्या हाताने शरबत पाजवत असतात. आता सायली त्यांच्याकडे पाहते आणि प्रतिमा त्यानंतर म्हणते की परत तुझ्या डोळ्यात पाणी आलं. आता काय झालं बाळा सायली? तेव्हा सायली म्हणते, प्रतिमा आत्या तुम्ही पण काही खाल्लं नसेल ना सकाळपासून? हो, पटकन मी जाते आणि तुमच्यासाठी शरबत करून आणते. तेव्हा प्रतिमा आत्या म्हणतात की नाही का, कुठे जायचं नाही. आता थोड्या वेळाने पोटभर नाश्ता करू म्हणजे माझंही पोट भरेल. तेव्हा सायली म्हणते, पण तुम्ही जर नाही खाल्ले तर माझंसुद्धा पोट भरणार नाही. तुम्ही खाल्ले तर माझंसुद्धा पोट भरेल असं सायली म्हणते. तुम्हाला खूप काळजी वाटत असेल ना. तेव्हा प्रतिमा आत्या म्हणतात, म्हणजे बघ ना, मुली जेव्हा लहान असते मुलगी तेव्हा आई तिची काळजी घेते आणि मुलगी जेव्हा मोठी झाली की ती तिच्या आईची आई होते असं प्रतिमा आत्या म्हणतात. जशी तू आता झालीस, तू पोटभर जेवून घे मग माझं पोट भरेल असं आईने म्हणण्याचं वाक्य आहे. पण प्रतिमा आत्या त्यानंतर आपले काय ऋणानुबंध आहेत देव जाणे. मागच्या जन्मी नक्की माझी लेक होती असं सायली म्हणते. तेव्हा सायली म्हणते आणि परत एकदा सायली प्रतिमा आत्याच्या गळ्यात पडते आणि प्रतिमा आत्या सायलीला मिठी मारतात. आता मागच्या जन्मी नाही, याच जन्मी तुमची लेक आहे. आम्हाला फक्त पुरावे पाहिजे आहेत, मगच मी तुम्हाला सर्व सांगू शकेन. आम्हाला फक्त पुरावे हवे आहेत असं म्हणते. आणि आता त्या मैपतच्या घरचा सीन दाखवलेला आहे. इकडे ती मुलगी आहे, ते कागद काल जे दिलेले होते ते जमिनीची सही करून ती घेते, ते तिच्या माणसाजवळ ठेवते आणि आता ती मुलगी एक सुटकेस उघडते आणि त्यामध्ये खूप सारे पैसे असतात. आणि आता सचिन तर ते बघून हादरतो. मैपत म्हणतो, आता मला या पैशाकडे बघायची सुद्धा इच्छा नाही, तू खरंच ते घेऊन टाक. ती मुलगी म्हणते, नाही मैपत बाबा, हे पैसे भक्तांच्या कल्याणासाठी आहेत. हे पैसे मी आश्रमासाठी वापरणार आहे. आणि तुम्ही पण हे आश्रमासाठीच वापरा. ठीक आहे, ठेव असं म्हणते. ती मुलगी म्हणते, मी आश्रम बांधायला घेते आणि ते कसं सुरू करायचं ते तुम्हाला सांगत राहीन. कसं सुरू आहे ते पण तुम्हाला सांगत राहीन. मैपत बाबा की जय. आणि ती मुलगी त्या मैपत बाबाच्या पाया पडते आणि तिथून हात जोडून निघून चाललेली असते. आता सर्वजण म्हणतात, बहुगुणी बाबा की जय, बहुगुणी बाबा की जय. आणि मग मैपत हात वर करून आशीर्वाद देतो. आणि आता सचिन मनातल्या मनात विचार करतो, अरे वा, हा तर खूपच इन्कम असलेला धंदा झालाय. शिवाय इन्व्हेस्टमेंट तर काहीच नाही. पण त्यांनी तर घरात पैशाची खाणच तयार केली आहे. सगळं करण्यापासून थांबवण्यास काहीच पॉईंट नाही. त्यांचा बिझनेस आणखीन कसा मोठा करता येईल
हे बघावं लागणार आहे असं म्हणतो. मग आता इकडे चैतन्य अस्मिताच्या बाळाला घेऊन बसलेला असतो आणि गाणं म्हणत असतो. तेवढ्यात अस्मिता येते आणि हा असं म्हणतो, आणि कसा झाला इंटरव्ह्यू असं चैतन्य विचारतो. तेव्हा अस्मिता म्हणते छान झाला. मग आणि तोंड पाडते, सिलेक्ट पण केलं असं म्हणते. आणि तेव्हा चैतन्य म्हणतो कॉंग्रॅच्युलेशन, वा काय छान झालं अस्मिताताई असं म्हणतो. आणि अस्मिता तोंड पाडते. तेव्हा चैतन्य विचारतो काय झालं अस्मिताताई, तोंड का पाडलं आहेस? तेव्हा अस्मिता म्हणते की माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त पॅकेज मिळालं आहे, पण अरे नाईट शिफ्ट करावं लागणार आहे, नाईट शिफ्टशिवाय काही ऑप्शन नाही. मग चैतन्य म्हणतो तू गोलूला एकट्याला सोडून जाऊ शकत नाहीस का? तर अस्मिता म्हणते याचा अर्थ मी जॉब सोडावा लागेल का? तेव्हा चैतन्य म्हणते बघू नेक्स्ट टाईम कधी येणार आहे का, नेक्स्ट टाईम कधी येणार आहे त्याच्यापर्यंत असणे. ताई इंजिनिअरिंग झालेले, डबल ग्रॅज्युएट झालेले इतके दिवस फिरतात, त्यांना नोकरी मिळत नाही, त्यांना मग तू लगेच असं तोंड पाडू नकोस. अस्मिता म्हणते पण मी आत्तापर्यंत खूप लढावं लागेल, हा जॉब करणार आहे, घरीसुद्धा सांगितलेलं नाही, त्यामुळे मला खूप ट्रेस येतो रे चैतन्य, ट्रेस येतोय. कदाचित तू म्हातारी दिसायला लागली आहेस असं म्हणून चैतन्य हसतो. बरोबर आहे, आता तू म्हातारी झाली आहेस गोलू, आता तुझी आई म्हातारी झाली आहे, म्हणजे तुझी आई दिसत नाही, ती तुझ्या आजीसारखी दिसायला लागली. अस्मिता म्हणते म्हातारा, तू म्हातारा दिसायला लागलास आणि तुझे केस पांढरे झाले आहेत. चैतन्य म्हणतो अस्मिता ताई तुला चष्मा पण लागला आहे. अस्मिता म्हणते माझं बाळ म्हणते आणि ती बाळाला जवळ घेते. तेव्हा अस्मिता म्हणते की किती वाईट वाटलं ना, किती वाईट असलास ना तरी सगळ्यात बेस्ट मामा आहेस असं त्या बाळाला सांगत असते. आणि त्यांनी तू जे आज त्याला सांगते तेव्हा चैतन्य म्हणतो याच्या पुढे जाऊन पैसे घेऊन त्याला तू जर थँक्यू म्हणलीस ना तर आता बाळ सांभाळायचे पैसेसुद्धा घेतो बघ असं म्हणतो. आणि मग अस्मिताच्या फोनवर फोन येतो, तो सचिनचा फोन आलेला असतो आणि चैतन्य ते बघतो. आणि मग आता इकडे अर्जुनच्या आणि सायलीचा सीन दाखवलेला असतो. अर्जुन आणि सायली बेडरूममध्ये बसलेले असतात आणि काय करत आहे असं अर्जुन सायलीला विचारतो. तेव्हा सायली म्हणते की मी तन्वीचे लहानपणीचे फोटो बघत आहे, जे पूर्णाजींनी मला दिले होते, तुम्ही मला परत द्यायला सांगितले होते, मग मी परत घेतले. आणि तेच अर्जुन म्हणतो का तुला माहीत नव्हतं की तू तन्वी आहेस? मला माहीत नव्हतं, पण मला ते फोटो बघून ना असं वाटत होतं की याच्याशी माझा काहीतरी संबंध आहे असं म्हणते. आणि ते फोटो पाहायला सुरुवात करते आणि एक एक फोटो अर्जुन आणि सायली दोघं पण पाहत असतात, लहानपणीच्या तन्वीच्या लहानपणीचे. आणि अर्जुनसुद्धा एक एक फोटो सायलीच्या हातातून घेतो आणि पाहत असतो. आणि मग आता तन्वी लहानपणी पाठमोरी पडत असताना तिच्या पायाचा फोटो असतो, तो फोटो सायली पाहते. आणि अर्जुन म्हणतो की लहानपणी तन्वी जेवढी गोड होती ना, मोठी झाल्यावर सुद्धा तितकीच गोड दिसते, तुझाच फोटो आहे, इतका का बघतेस, तुला काही आठवते का सायली असं अर्जुन म्हणतो. तेव्हा सायली म्हणते हे बघा हिच्या पायावरची जी खूण आहे ना तशीच खूण माझ्या पण पायावर आहे. अर्जुन म्हणतो ऑब्व्हियसली असणारच. आणि मग तिचा पाय असं वर करून दाखवते, तेव्हा तिच्या पायाला लाल असा डाग पडलेला असतो आणि तो जळालेला असतो. अर्जुन म्हणतो इथे तर काहीच नाही, काळा डाग आहे हा. म्हणजे मग त्यांना आठवतं की त्या दिवशी सायलीला तवा पोळलेला असतो आणि तो तवा प्रियाने खाली ठेवलेला असतो मुद्दामून. कल्पना म्हणते की तुला कळत नाही का, गरम तवा खाली ठेवलीस? मग सायली म्हणते काही दिवसापूर्वी भाजलं होतं ना, तेव्हा कदाचित ही जन्मखून निघून गेली. अर्जुन म्हणतो सपोज यस. मग अर्जुन म्हणतो विचार करतो आणि म्हणतो 1 मिनिट, तुला हे प्रियामुळे भाजलं होतं ना? सायली म्हणते हो मग. आता इकडे चैतन्य आणि अस्मिता एकमेकाला बोलत असतात. चैतन्य अस्मिताला म्हणतो कोणाचा कॉल येतोय? चैतन्य म्हणतो सचिन तुला का कॉल करतोय? तुला अस्मिता म्हणते हा परत कॉल करतोय, हा मॅसेज पण करतोय. चैतन्य म्हणतो परत अजून त्याचा फोन? तेव्हा अस्मिता म्हणते हो, मी त्याचा कॉल उचलला नाही, मॅसेज केले, त्याचा रिप्लायसुद्धा दिली नाही. चैतन्य म्हणतो आता तू त्याला ब्लॉक करून टाक. आणि अस्मिता म्हणते बरोबर आहे, आता त्याला ब्लॉक करून टाकते. आणि ती फोन घेत असते आणि बाळ रडत असतं. मग ती अस्मिता समजावत असते आणि मग चैतन्य परत बाळाला घेतो आणि मग अस्मिता सचिनचा कॉल ब्लॉक करत असते. तेवढ्यात येतो कल्पनाताईचा फोन अस्मिताला आणि अस्मिताच्या मम्माचा कॉल येतो. तेव्हा तिला माहीत नाही की मी इंटरव्ह्यूला
मला आले असं. मग ती काय म्हणते, चैतन्य म्हणतो फोन तर उचल, नाहीतर तिला खूप टेन्शन येईल. अस्मिता फोन उचलते आणि हां मम्मा बोल असं म्हणते. कल्पनाताई म्हणतात, अस्मिता काय चाललं आहे तुझं? आता मी घरी फोन केला की तू घरी गोलू नाहीस, भर उन्हात गोलू आणि तू उन्हात बाहेर बसायची काय गरज आहे गं? अस्मिता म्हणते, अगं मी मॉलला गेली आहे गं, इथं छान मस्त AC आहे, मी मॉलमध्ये आहे, उन्हात बाहेर नाही भटकत. आणि तसेही तुम्ही आता सगळे सायलीकडे गेलात, मग मी एकटी घरात बसून बोर होऊ का म्हणून बाहेर आले. तर कुठे बिघडलं गं? कल्पनाताई म्हणतात, अगं बाहेर जायचं होतं तर शॉपिंगला जायची काय गरज होती? एरवी तर तू मोठी ऑनलाईन शॉपिंग करतेस ना, तर मग आजच तुला मॉलमध्ये जायचं होतं का? अस्मिता म्हणते, की मी घरी आले की बोलू आपण. मम्मा बाय म्हणते आणि फोन ठेवते. मग चैतन्य म्हणतो, काय झालं, चिडली आहे का काकू? अस्मिता म्हणते, तू तरी काय बोलणार आहेस? मला टेन्शन आलं की तिला कळलं की मला नोकरी लागली, ती कशी रिॲक्ट करेल कोणास ठाऊक. चैतन्य म्हणतो, मी समजावून सांगतो तिला. अस्मिता म्हणते, दे आता मी जाते. आणि ती गोलूला दे म्हणते आणि बाळाला चैतन्य देतो. आणि चैतन्य म्हणतो, मी सोडू का? तेव्हा अस्मिताताई म्हणते, नको नको मी जाईन. मग चैतन्य म्हणतो, बरं ठीक आहे चल, तुला रिक्षात बसवतो असं म्हणतो. आणि ते दोघेही त्या गार्डनमधून निघून जातात. मग इकडे सायली ही आधी लग्न त्याला बोलत असतात, तुझ्या पायाची खून जळाली प्रियाने जाळली. तेव्हा सायली म्हणते, आपण DNA टेस्टचा घाट घातला खरा, पण खऱ्या तन्वीपर्यंत म्हणजे माझ्यापर्यंत पोहोचू नये म्हणून तिने पाय भाजाया ठेवला असेल. पायावर खून आहे ही त्याला माहीत होती. सायली म्हणते, स्वतःचे त्यांनी भरून घेण्यासाठी ती कुठलीही खेळी खेळायला जात होती. मुळात ती सगळं करताना मुळातच माहीत होतं की मुळातच हीच तन्वी आहे म्हणून. अजून मुळात ते लॅबमध्ये दिलेले काय पण तुझा आहे रिपोर्ट सगळं क्लिअर होईल असं म्हणते. लवकरात लवकर आपण चाचणी करून घेऊ. माझं सॅम्पल घ्या आणि मग आज जर प्रतिमा त्याचं सॅम्पल दिलं होतं ते लॅबमध्येच असेल. अर्जुन म्हणतो, हो काही दिवस ते तिथे ठेवतात आणि मग डिस्ट्रॉय करतात. मग प्रतिमात्याचं सॅम्पल यामध्ये असेलच आणि मग या चाचणीमध्ये कळेल की प्रतिमात्या त्याची ही खरी मुलगी आहे. अर्जुन म्हणतो, आत्या काय म्हणतेस? ती तुझी सायली म्हणते, जोपर्यंत आई म्हणणार. तेव्हा सायली म्हणते, जोपर्यंत चाचणी होत नाही तोपर्यंत मी आई आणि बाबा हे शब्द माझ्यापासून दूरच ठेवेन. अर्जुन म्हणतो, तुला कसं कळतंय? मला सगळं लहानपणीचे सगळं काही आठवत आहे. तुला फोटो बघून काहीच आठवत नाही का सायली? जोपर्यंत चाचणी होत नाही तोपर्यंत मला सगळं तुझ्या लहानपणीचं सगळं काही आठवतं आहे बघ. तुला फोटो बघून काहीच आठवत नाही का सायली? सायली म्हणते, नाही ना, पूर्णा आजीच्या बाबतीत हे असंच व्हायचं. मी एखादी गोष्ट करून जायचे, मग मी करून गेले की सगळेजण सांगायचे की तन्वी पण लहानपणी असेच करायची. अर्जुन म्हणतो, पूर्णा आजीशी आपल्याला बोलावं लागेल. सायली म्हणते, तिला कसं कळणार? सायली म्हणते, माझ्या लहानपणीचं सगळं काही आठवत असेल त्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. तेव्हा प्रतिमात्या आवाज देतात, अर्जुन सायली या. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो हो प्रतिमात्या आलो. मग सायली त्या सर्व फोटो ठेवत असते बॅगमध्ये आणि बॅग बंद करते. तेव्हा सुमन काकू म्हणतात, सायलीच्या निमित्ताने तुमचं येणं तर झालं, नाहीतर तुम्ही येतच नाही कल्पनाताई. तेव्हा सुमन, अगं त्या घरी किती व्याप असतो तुला माहिती आहे ना, आणि तसं पण वरचेवर भेटतोच की आपण. तेव्हा प्रतिमा म्हणतात, ते आम्ही वरचेवर त्या घरी येतो म्हणून. मग कल्पनाताई हसतात आणि मग कुसुम, प्रतिमात्या, त्यानंतर सायलीची डिलिव्हरी होईपर्यंत जिथे सायली तिथे आपण असं सगळेजण म्हणतात. आणि सुमन काकू म्हणतात, बाळाच्या येण्यामुळे सगळी माणसं जोडली जातात ना, म्हणूनच बाळाच्या बातमीला गुड न्यूज म्हणत असतील. कल्पनाताई हो म्हणतात, अगदी खरं आहे बाई. आता प्रतिमाताई म्हणतात, हे कल्पना, आपण आता सायलीची चोरवटी भरायला हवी ना गं. ती काय घरच्या घरी भरायची असते, फारशी तयारीसुद्धा करायची नसते. कल्पनाताई म्हणतात, हो अगं माझ्याही मनात हेच होतं प्रतिमा. त्या म्हणतात, हो मग आजच आपण भरूयात का कल्पना? कल्पनाताई म्हणतात, मग चालेल. मग प्रतिमाताई, काय माहिती आहे का, हल्ली पूर्णाजीचे गुडघे दुखतात, मग चोरवटी आपण त्या घरी भरूयात का? प्रतिमात्या म्हणते, चालेल की, मग दुपारी निघू. सुमन काकू,
म्हणतात. आणि त्या सायलीची चोरओटी भरली ना, मग तिची गोड बातमी सगळ्याला सांगायला काही हरकत नाही. मग तेवढ्यात अर्जुन आणि सायली खाली येतात. मग अर्जुन म्हणतो, चला जेवायला बसूयात. सुमन काकू म्हणतात, हो हो बसूया, पण आधी तू इथे ये, बस बघू आमचं काय ठरलंय ते आधी ऐक. हे आहे का मग? अर्जुन म्हणतो, सायलीला खाली बसवतो आणि आपणही बसतो. सायली म्हणते, काय झाले? म्हणतात, आम्ही चोरओटी भरतोय, पण आपण त्या घरी भरतोय, म्हणजे पूर्णाजी असतील ना? सायली म्हणते, चालेल. अर्जुन म्हणतो, चोरओटी म्हणजे हा अस्मिताताईची केली होती आपण तशी? अर्जुन म्हणतो, हां, म्हणजे तिथे पुरुष आल्यावर हरकत आहे असं म्हणतो. प्रतिमात्या त्याच्यावर, हो, अगदी घरगुती सोहळा असतो. अर्जुन म्हणतो, तो घरी अर्जुन म्हणतो असली तरी तुझ्यासाठी एक नवी कोरी साडी घेऊ असं म्हणतो असतो. तेवढ्यात सायली त्याच्याकडे बघते आणि मग सायली म्हणते, काही गरज नाही त्याची, माझ्याकडे बऱ्याच साड्या आहेत कोऱ्या, त्यातलीच एखादी वापरेन मी. बायकोचा फोटो करायचा असताना तो अगदी एका पायावर तयार असतोस ना? अर्जुन म्हणतो, म्हणजे? आणि तो सलाम करतो. आणि मग आता कल्पनाताई म्हणतात, हे पहा, आपण असं करूयात, आपण घरी जाताना मार्केटमध्ये थांबूया, तिथे तुला नंतर हवा असेल ते घे. सुमन काकू, नंतर फोन, तुम्ही पुढे व्हा, मी इथलं आवरून संध्याकाळी येईन. प्रतिमात्या म्हणतात, चालेल. आणि कल्पनाताई त्या ओटीसाठी ना असं म्हणतात आणि फक्त ओठ हलवलेले दिसतात. मनातल्या मनात ते काही म्हणजे जोरात बोलतात, पण आपणाला ऐकवलं नाही. मग सायली मनातल्या मनात म्हणते, हे खऱ्या अर्थाने आजपर्यंत यांचं प्रेम मला सायली म्हणून मिळालं आहे. जेव्हा यांना कळेल मीच यांची खरी तन्वी आहे, तेव्हा या माझ्यावर किती भरभरून प्रेम करतील असं मनातल्या मनात बोलते. आता इकडे सचिनच्या घरचा सीन दाखवत आहे. सचिन फोनवर साक्षीला बोलत असतो. आज मी अस्मिताला मेसेज केला, त्याचा रिप्लाय नाही असं फोनमध्ये सांगत असतो. आणि तिकडं कॉलला रिप्लाय, फोन नाही, फोन उचलत नाही, तर प्रियाच्या प्रेग्नेन्सीची न्यूज तिच्यापर्यंत कसं पोहोचवू? मग साक्षीमध्ये जोपर्यंत अस्मिता फोन उचलत नाही, फोनला रिप्लाय देत नाही, तोपर्यंत काही होणार नाही. तुला डिरेक्टली भेटावं लागेल तिला. तू तिच्यावर लक्ष ठेव आणि मग ती बाहेर पडली की तिचा पाठलाग कर आणि तिला रस्त्यात कुठेतरी गाठ आणि प्रियाबद्दल सांग असं साक्षी फोनमधूनच सांगत असते. तो व्हिडिओ कॉल असतो. तेव्हा सचिन म्हणतो, बहुतेक मला असंच काहीतरी करावं लागणार आहे अस्मिताच्या बाबतीत. सुभेदारांच्या घरावर नीट लक्ष ठेवावं लागणार आहे आणि तेही लक्षपूर्वक. आणि त्यासाठी मी अण्णांच्या कुठल्या तरी माणसाला हे काम सांगणार आहे. पण तो माणूस बहुगुणी बाबा की जय, महिपत बाबा की जय हे सगळं म्हणण्यात बिझी नसेल तर माझं काम करेल ना? साक्षी म्हणते की बहुगुणी बाबा प्रकरण हे जरा जास्तच वाढले का रे सचिन? सचिन म्हणतो, काही विचारू नको साक्षी, सगळंच हाताबाहेर गेलंय. मला सांग, तू ह्या सगळ्याबद्दल अण्णांशी बोललीस का? सचिन, मी फोन केला होता अण्णांना, पण ते काही बोलण्याच्या पलीकडे गेलेत. मला तर अशी भीती वाटते की अण्णाकडे आता काहीच उरणार नाही, काही पैसेसुद्धा, आणि या बहुगुणी बाबाकडे देऊन टाकतील सगळे आणि त्यांच्याबरोबर आपणसुद्धा कंगाल होऊ. सचिन म्हणतो, अगदी तू माझ्या मनातलं बोललीस बघ साक्षी. साक्षी म्हणते, तू तर एक काम कर, काहीतरी कारण सांगून जास्तीत जास्त पैसे तुझ्या ताब्यात घे आणि मग ते तुझ्याकडेच ठेव, नाहीतर ते सगळे पैसे गेलेच म्हणून समज. सचिन म्हणतो, हे बघ, तू म्हणतेस म्हणून हे सगळं करतोय, असं ऑनलाईन सगळे पैसे ताब्यात घ्यायचे आणि मग त्या बहुगुणी बाबांना आणखीन पैसे देऊच देणार नाही. साक्षी, ते मी आता फोन करते आणि आपण लवकरात लवकर भेटूया. सचिन म्हणतो, बाय ब्युटिफुल, लवकर भेटू असं म्हणतो आणि आता फोन ठेवून देतो. आता सचिन मनातल्या मनात म्हणतो, साक्षी मला अण्णांचे पैसे माझ्या ताब्यात ठेवायला सांगते. मग आता इकडे अर्जुन सायलीच्या घरी दाखवलेला असतो. सर्वजण तयारीत असतात. अश्विन, चैतन्य, अर्जुनसुद्धा काही फुलं लावत असतो. आणि मग अश्विन म्हणतो, मम्मा, प्रतिमात्या थोड्या वेळात येईल. प्रतिमात्या कधी येणार आहे असं अश्विन म्हणतो. तेव्हा प्रतिमात्या थोड्या वेळात येईल आणि म्हणता म्हणता थोडा उशीर होणार आहे असं कल्पनाताई म्हणतात. आणि सर्वजण, अस्मिता म्हणते, पटापटा हात चालवा, हात चालू करा आणि आपण लावा पटपट. अश्विन म्हणतो, हे काय? चैतन्य म्हणतो, मला सांगा, आम्ही होतो अगदी चोरासारखी भरायची असते ना ओटी, असे कुणाला सांगायचं नाही, तू कुणाला बोलवायचं नाही, ही सजावटसुद्धा करायची नसते. आज कोणतरी मोठा सोहळा करतोय असं काय चाललंय? अस्मिता म्हणते, 4 फुलं लावले म्हणजे मोठा सोहळा होत नाही, घरातलीच माणसं आहेत,
बाकी कुणालाच बोलवलं नाही. म्हणून आपण आता हे सगळं आपल्यासाठी आहे, नाहीतर मी छान साडी नेसून कधी मिरवणार आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, सर्वजण हसतात आणि अर्जुन म्हणतो, माझी बायको तिकडे गप्प बसली आहे आणि तू छान मिरवणार असं म्हणतो आणि अस्मिता हो म्हणते आणि मग तो सगळेजण हसायला लागतात. आणि मग इकडे आता सायलीला लहानपणीची सायली आतमध्ये परत येत आहे हे आठवतं. लपत लपत खुर्चीच्या मागून पळत आहे असं आठवतं आणि घरात माळा लावत आहेत, सजावट करत आहेत आणि प्रताप म्हणतात की पळू नको तन्वी, लागल. कल्पनाताई म्हणतात की पळू नको ग, लागल. तरी माझं सांभाळून सांभाळून असं म्हणतात आणि तिच्या डोक्याला चक्कर येत असते आणि ती डोक्याला हात लावते. तर इथेच आपला एपिसोड संपतो. आता आपणाला पुढील भागात पाहायचं आहे की तन्वीला असे म्हणजे सायलीच्या गळ्यात पूर्ण आजी लॉकेट घालत असतात आणि मग त्या सांगत असतात की तन्वीला पण असेच घालायला आवडायचे असं म्हणतात. आणि मग सुमन काकू म्हणतात की तुमच्यासाठी एक सरप्राईज घेऊन आली आहे असं म्हणतात. आणि तेवढ्यात हा राकेश आलेला असतो आणि तो तोंडापुढे फुलाचा गुच्छ धरतो आणि मनातल्या मनात बोलत असतो. सर्वजण जोरात म्हणतात राकेश आणि तो मनातल्या मनात म्हणतो, चला आणखीन एक मामा आला आता. राकेश म्हणतो, किती मूर्ख लोक आहेत हे, माझं स्वागत करतात पण मी या सर्वांना उद्ध्वस्त करायला आलो आहे असं राकेश मनातल्या मनात बोलतो. आणि आजचा प्रोमोसुद्धा संपतो. तुम्हाला हा भाग कसा वाटला, आवडला का?